पाहिला, त्यानंतर रमनच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिला. आता जसा अजयचा विकेट आलाय पाहतो आपण. आता या दोन्ही फलंदाजांनी जबाबदारी घेतली मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. चला फास्ट केलायचं कारण टायमर सेट असेल यावरती लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सज्ज झाला. छोटा प्लेनचा चेंडू, मोठा फटका मारायचा होता बॅटचे. संपला रमन गांगडचा खेळ. पुन्हा एकदा झटका लागला टीम श्री मलंगड संघाला, हा दुसरा. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. यशवंत गिरा आलाय मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 12 आकड्यावरती जाऊन पोहोचला. दुसरा षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो पुन्हा एकदा बॅटची कडा, पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. फलंदाज थोडासा फास्ट आहे याच्यावरती लक्ष असू द्या. आता मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण डीजे वाल्याने गाणी लावला, लाल लाल कलरची बांगडे आणि बांगडीच्या सोबत बोलतो माझ्यासोबत चाल. हेच सांगितलं आता रमनने. जसा मैदानाच्या आतमध्ये यशवंत आलाय तसा रमन बोललाय चल माझ्या संगतीला. आता लाल बांगडी आता काली झाली आहे मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. आता संजय गांगड आलाय मैदानाच्या आतमध्ये. जरी तो इंजर्ड असला, जरी तो थोडासा दुखापत असला, तरी क्रिकेटमध्ये आवड पाहता आपण संजय भगत याची. त्यानंतर पाहत आपण अक्षय बागडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. श्री मलंगड चषकामध्ये आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. हो पुन्हा एकदा पाहतो आपण विकेट का सिलसिला मैदान के अंदर जारी है, क्योंकि भाई अभी फिर से संजय को लौटना पड़ेगा. ये तीसरा झटका लगता हुआ. विनंती आहे व्यासपीठावरती यायचं आहे. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे श्री मलंगड चषकामध्ये. साहेबांना विनंती आहे व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर नवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. दत्ता, दादी माझा दत्ता, काय करू आता. लागला तर लय भारी, ना तर जाऊ घरी. काय ग सकू, पहिली बारी. लागला तर लय भारी, ना तर मग चल ग बापू गाड्या सोडून टाका. दत्ता काय करू आता. हो झाला गाड्या कार्यक्रम. बस जाम भारी गाड्या. बा 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 बेकार बोलर बेकार आहे गड्या. काय सांगायचं त्याचे मागे नका लागू. यो 1 रुपयाचा चॉकलेटी खायला ना दे. लय चिकटे आहे गडी. काय सांगायचं आहे. पुन्हा एकदा विकेट.